मी अदिती समीर आपल्या सर्वांचं विपणनाच्या शृंखलेमध्ये परत एकदा हार्दिक स्वागत करते. आज आपण थोडा वेगळा विषय हाताळणार आहोत. आपला विषय आहे BCOE 141 हा. विपणनाची विविध महत्वाची तत्वे किंवा त्याची जी महत्वाची प्रक्रिया आहे, या संबंध संस्थेचा किंवा या संबंध प्रक्रियेचा अभ्यास करताना एक गोष्ट आपल्याला नक्की लक्षात आली असेल की हा संबंध अभ्यास संशोधनाशिवाय हा अपुरा राहतो. आणि म्हणून आजचा हा पूर्ण भाग आपण विपणन संशोधनाबद्दल थोडी चर्चा करूया. इथे जेव्हा आपण विपणन संशोधन असं म्हणतो तेव्हा जर तुम्हाला चित्र दिसत असेल या स्लाइडवरचं, तर तुमच्या असं लक्षात येईल की आपल्या प्रत्येक पुस्तिकेमध्ये संशोधनाशिवाय पुढे जाताच येत नाही. म्हणजे जर आपण पुस्तिका 1 बघितली, जिथे आपल्याला सगळ्यात महत्वाच्या आणि मूलभूत संकल्पनांचा अभ्यास करावा लागतो विपणनाच्या, तिथे आपल्याला विपणी म्हणजेच बाजारपेठा किंवा मार्केट्स ज्याला म्हणतात, आणि त्याच्याबद्दलचं जे विभाजीकरण आहे ते, त्याचबरोबर ग्राहक वर्तन ज्याच्याबद्दल आपण आधी सुद्धा चर्चा केलेली आहे, त्याच्याबद्दलचे भाग आपले झालेले आहेत. तुम्ही जरूर बघा त्या लिंक्सवर जाऊन. म्हणजेच आपण पहिल्या पुस्तिकेपासून जेव्हा आपण विपणी आणि विपणनाचा अभ्यास करतो, विभाजीकरणाचा अभ्यास करतो किंवा ग्राहक वर्तनाचा सखोल अभ्यास करतो, त्याचप्रमाणे जर आपण पुस्तिकात 2, 3, 4 आणि 5 याचा जर समावेश केला तर आपल्या लक्षात येईल की आपण हे विपणन मिश्रण याच्याबद्दलची वैयक्तिक चर्चा या घटकांमध्ये केलेली आहे. आता यामध्ये सुद्धा प्रत्येक घटकामध्ये, म्हणजे जसा पहिला घटक आहे पुस्तिका 2 मध्ये हाताळलेला प्रोडक्ट किंवा उत्पाद असा, तर उत्पादनामध्ये किंवा उत्पादनाच्या संकल्पनेमध्ये जशी जशी वृद्धी होत जाईल किंवा जसं आपण पुढे जात जाऊ, तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की संशोधनाशिवाय कुठलंही उत्पादन ग्राहकासमोर आपल्याला नेताच येत नाही. मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळं संशोधन करावं लागतं आणि त्याप्रमाणे त्याच्या आलेल्या प्रतिसादाप्रमाणे आपल्या विपणनामध्ये फरक करून किंवा बदल घडवून आणून त्यानुसार आपण ग्राहकांना सर्वोत्कृष्ट दर्जाचं उत्पादन प्रस्तुत करावं, अशी सगळी इथे संकल्पना असते. दुसरा भाग असतो तो आहे किमतीचा. आता किंमत किंवा ज्याला प्राइस असं म्हणतात किंवा प्राइसिंग असं म्हणतात, तर किमतीच्या संशोधनाशिवाय आपल्याला कुठल्याही वस्तू किंवा सेवेची किंमत ही निर्धारित करता येत नाही. आणि म्हणून प्राइसिंग मिक्स किंवा किंमत मिश्रण हे आपल्याला संशोधनाविना अपुरं ठरलेलं दिसून येतं. तिसरा भाग आहे तो आहे डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरणाचा. आता वितरणासंबंधी कुठला एजंट किंवा कुठलीही प्रक्रिया, कुठला आपला भागीदार हा व्यवस्थित किंवा पुरवठादार हा व्यवस्थितरित्या आपल्याला आपल्या पूर्ण उत्पादनात फरक पडेल आणि त्याप्रमाणे आपल्याला विविध गोदामांची व्यवस्था करावी लागेल, विविध वितरण संस्थांची बोलचाली करावी लागतील किंवा बोलणी करावी लागतील. या सगळ्या भागामध्ये आपल्याला असं दिसून येईल की वितरण मिश्रणामध्ये सुद्धा संशोधनाचा हा फार मोठा हात असतो. जर तुम्ही प्रमोशन बघितलं किंवा व्यवसाय वृद्धी करण्यासाठी आपल्याला ज्या पद्धतीची जाहिरात करावी लागते, ज्या पद्धतीची वैयक्तिक एक इंटरॅक्शन किंवा ज्याला म्हणता येईल संवाद साधावा लागतो किंवा संप्रेषण साधावं लागतं, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला विपणन हा किंवा विपणन संशोधन हा सगळ्यात मोठा भाग असलेला दिसून येतो. आणि सगळ्यात शेवटचा जो भाग आहे तो आहे आजकालच्या किंवा नवीन ज्या आधुनिक ज्या दिशा आहेत त्यांच्याबद्दलचा. म्हणजेच कुठल्याही यातल्या पुस्तिकेमध्ये संशोधनाविना आपल्याला पुढे जाताच येत नाही आणि म्हणून हा सगळा घाट आहे तो आहे विपणन संशोधनाविषयीचा. चला तर मग आपण या धड्यात थोडंसं शिकूया की विपणन संशोधन म्हणजे नेमकं काय, त्याच्या व्याख्या काय आहेत, कोणी दिलेल्या आहेत, त्याचे काय फायदे आहेत किंवा त्याचे फायदे किंवा मर्यादा दोन्ही आपण इथे तपासू नक्कीच. तर या काय आहेत, त्याची विविध वैशिष्ट्ये काय आहेत, कशा प्रकारे ही विपणन संशोधनाची प्रक्रिया ही पूर्ण केली जाते, त्याचा आराखडा कसा तयार करतात आणि प्रत्येक पायरी ही दुसऱ्या पायरीवर कशी आपल्याला नेऊन पोहोचवते, या संदर्भाचा हा सगळा मोठा चर्चेचा भाग आहे.
आता विपणन विकासाचा जेव्हा आपण किंवा विपणन संशोधनाच्या विकासाचा जेव्हा आपण अभ्यास करतो, तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की आजच्या आधुनिक युगात सगळ्यात जास्त कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जिथे करून आपल्या ग्राहकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचता येईल याचा अभ्यास केला जातो, तेव्हा निश्चितच संशोधन हे फार महत्वाचं ठरतं. आता याची सगळ्याची गरज, आवश्यकता आणि त्याचं महत्व हेही आपल्याला नक्कीच बोलावं लागतं. आणि आज किंवा आजकालच्या जगात असलेली नवीन आव्हाने किंवा कुठल्या प्रकारच्या पारिवेशिक बदलांमुळे किंवा पर्यावरणीय बदलांमुळे आपल्याला आपल्या विपणनाच्या पद्धतींमध्ये बदल घडवून आणावे लागतात, या विषयाची चर्चा आपण या भागात नक्की करूया. चला तर मग थोडं पुढे जाऊया. जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करतो, तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये, म्हणजे जसं आता इथे तुम्हाला चित्रात हे दिसतच असेल की एक हायब्रिड व्हेइकल म्हणजे दोन्ही पद्धतीने चालणारी, म्हणजे जेव्हा पेट्रोल किंवा डिझेलवरही चालू शकते किंवा इलेक्ट्रिसिटी किंवा विद्युत संचारवर सुद्धा चालू शकते, अशा पद्धतीची जर वाहने असतील तर त्यानुसार किंवा त्या पद्धतीनुसार असलेलं तंत्रज्ञान आपल्याकडे विकसित आहे का, आपल्याला ते विकत घ्यावं लागेल, इथपासून सुरुवात होते संशोधनाची. आता याच पद्धतीने जर दुसरा भाग बघितला याचा, की एकदा आपलं वाहन तयार आहे, परंतु ते ग्राहकापर्यंत कसं नेऊन पोहोचवायचं याबद्दलचं ही संशोधन निश्चितच आपल्याला गरजेचं वाटतं. त्या पुढे जाऊन जर आपण ग्राहकापर्यंत पोहोचलो तर ग्राहक असं वाहन खरेदी करेल का, त्याला चालवताना कुठल्या प्रकारच्या अडचणी आणि अडथळ्यांचा सामना करावा लागेल, या पद्धतीचाही संशोधन हे आपल्याला निश्चितच फार उपयुक्त ठरेल. म्हणजेच एखादं उत्पादन त्याच्या संकल्पनेच्या पहिल्या पायरीपासून ग्राहकांपर्यंत पोहोचून त्याचा उपयोग होऊन त्याचं शेवटच्या पूर्ण त्याचं विस्थापन होईपर्यंतच्या सगळ्या पायऱ्यांचा अभ्यास हा संशोधनामध्ये समाविष्ट केला जातो. आता हा फार मोठा पल्ला आहे आणि निश्चितच त्याच्या प्रक्रिया किंवा त्याचे टप्पे सुद्धा खूप मोठे आहेत किंवा फरक पडतो त्याच्यानी. प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगळ्या पद्धतीचं वेगळ्या पद्धतीचं माहिती संकलन करावं लागतं आणि त्याचं पृथक्करण, मूल्यमापन आणि विचार करून आपल्याला पुढे जावं लागतं. आता थोडासा याचा विचार करायचा झाला तर थोडं आपल्याला असं बघावं लागेल की आजचं हे जग आहे ते स्पर्धात्मक आहे, ते अतिशय मोठ्या प्रमाणावर जागतिकीकरण झाल्यामुळे आपल्याला प्रत्येक संस्थेला हे पुढे जाण्यासाठी माहिती संकलन करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. आणि म्हणून जास्तीत जास्त माहिती मिळवणे आपल्या परिवेशातली, ती माहिती निव्वळ न मिळवता आपल्याला त्याच्यावरती विचार करून, त्याचं संकलन करून, त्याचं पृथक्करण करून, त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीच्या स्टॅटिस्टिकल टेस्ट वापरून आपल्याला त्याचा पुढे निर्णय प्रक्रियेसाठी सगळ्यात जास्त उपयोग अशा पद्धतीने वापर करावा लागतो. आता यामध्ये सर्वसाधारणपणे काय होतं की बाजारपेठ कुठली आपण निवडणार आहोत, कुठलं उत्पादन त्या बाजारपेठेसाठी अतिशय योग्य ठरेल किंवा या बाजारपेठेचा विस्तार किती आहे, त्याच्यात किती ग्राहक आहेत, त्या ग्राहकांपर्यंत आपण कसे पोहोचणार आहोत, कुठल्या तंत्रज्ञानाची जोड आपल्या सेवा किंवा वस्तूच्या विपणनाला करावी लागेल, या सगळ्याचा आपल्याला आढावा हा संशोधनामार्फत हा नक्की घेता येतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही बघितलं असेल तर ग्राहक वर्तन हे प्रत्येक क्षणी, प्रत्येक सेकंदाला बदलत असतं. म्हणजे त्या बदलत्या परिस्थितीतल्या ग्राहक वर्तनाचा अभ्यास हा वस्तू किंवा सेवा निर्मिती करण्यासाठी हा फारच किंवा मी म्हणेन नितांत आवश्यक आहे. आणि म्हणूनच या सगळ्या क्षेत्राची, या सगळ्या माहितीची आपण आज दखल घेणार आहोत नक्कीच आपल्या या शृंखलेमध्ये. आता जेव्हा आपण विपणन असं म्हणतो तेव्हा त्याचा शब्दच हा मुळात विपणी या शब्दापासून सुरू झालाय, आपण हे आधीच्या भागांमध्ये पण बघितलेलं आहे. आता विपणी म्हणजे बाजारपेठ हा भाग जो आहे इथूनच खरी संशोधनाला सुरुवात होते. बघा, म्हणजे विपणी जेव्हा आपण म्हणतो किंवा मार्केट किंवा बाजारपेठ असं आपण जेव्हा इथे म्हणतो, तेव्हा बाजारपेठ म्हणजे काय हो, तर खरेदी विक्री करण्याची एखादी जागा असं म्हणता येईल. आता काय खरेदी विक्री करण्याची, तर वस्तू किंवा सेवा ही खरेदी विक्रीची जागा असू शकते. मग त्याच्यामध्ये कापड बाजार असू शकतो, भाजी बाजार असू शकतो किंवा फळफळावळ असू शकते. आणि खरं म्हणजे एखादा अगदी बस स्टँड सुद्धा या बाजारपेठेसारखा खरं म्हणजे कार्यरत असतो. बघा, बस पुरवठादार किंवा जे आपले
वाहतूक व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी बस स्टँड हीच आपली विपणी, नाही का? म्हणूनच आपल्याला असं लक्षात येईल की संभाव्य व्यापार किंवा आपल्याला अपेक्षित असलेला जो व्यापार आहे तो कुठे, कशा पद्धतीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येतो, त्यामध्ये कशा प्रकारची विक्री आणि कशा प्रकारची खरेदी चालते. आता या सगळ्यासाठी लोकांचं एकत्र येणं गरजेचं आहे. मग आता हे सगळं फक्त बाजारपेठेत होईल का हो? नाही. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला आंतरजालाचा सुद्धा आजकाल आपण फार मोठ्या प्रमाणावर वापर करत असतो. आंतरजाल म्हणजे इंटरनेट. मग आंतरजालाद्वारे आपल्याला जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचून खरेदी विक्रीची प्रक्रिया सुलभ करता आली तर आपल्याला हे फार फायद्याचं ठरतं. आणि याच्यासाठी संशोधन निश्चितच एका कण्यासारखं काम करतं. पाठीचा कणा मोडला तर निश्चितच शरीराला त्याचा फार मोठा त्रास होतो. आणि हेच आपल्याला समजतं की संशोधन जर नीट पूर्ण करता आलं नाही तर त्या संस्थेला एक पाठीचा कणा मोडल्यासारखं होतं आणि पुढे जाण्यास फार मोठे अडथळे हे निर्माण होऊ शकतात. तर मग थोडे अजून याच्याबद्दलची चर्चा करूया. जेव्हा आपण बघूया की विपणन संशोधनाच्या अर्थ किंवा व्याख्या या आहेत तरी काय. आता ह्याच्यासाठी आधी आपल्याला असं बघावं लागेल की त्याचा अर्थ नेमका काय. म्हणजे विपणन संशोधन म्हणजे नेमकं करायचं तरी काय. नुसतंच माहिती संकलन आहे का? नाही. मग नुसतंच दुय्यम माहितीचे संकलन आहे का? मुळीच नाही. मग नेमकं काय आहे हे विपणन संशोधन आणि ते सारखं सारखं करावं असं आहे का? का सतत ती एक प्रक्रिया चालू राहत असते. या सगळ्याचा आपण थोडासा मागोवा या स्लाइडमध्ये घेऊया. आता पहिल्यांदा जेव्हा आपण असं म्हणतो की प्रत्येक व्यवसायाचं, प्रत्येक व्यावसायिकाचं यश हे विपणनावर अवलंबून असतं. त्याच्यासाठी मी एक छोटीशी आठवण करून देते तुम्हाला की संपूर्ण व्यवसायामध्ये मार्केटिंग किंवा विपणन हे अशी एक शाखा आहे किंवा असं एक डिपार्टमेंट आहे की फक्त हेच आपल्याला नफा मिळवून देत असतं. बाकीची सगळी डिपार्टमेंट्स किंवा बाकीचे सगळे विभाग हे आपल्याला तोट्यात टाकत असतात, कारण ते आपल्यासाठी कॉस्ट हे निर्माण करत असतात किंवा खर्चात पाडत असतात. आता या जेव्हा आपण असं म्हणतोय तेव्हा नफा किंवा जास्तीत जास्त पैसा येण्याचं जे व्यवस्थित किंवा ज्याला म्हणता येईल की चॅनल असतं ते म्हणजे विपणन असतं. आता याच्या पुढे जाऊन आपण थोडासा विचार केला तर यशस्वी विपणनामध्ये आपल्याला विपणनाच्याही पूर्ण मिश्रणाचा थोडा जास्त अभ्यास करावा लागतो. विपणन मिश्रणाच्या अभ्यासावर आपण असं म्हणतो की किंमत म्हणजे प्राइसिंग. तर प्राइसिंग हे सगळ्यात जास्त उपयोगी पडतं आपल्याला जेव्हा यशस्वी विपणनाचा आपण अभ्यास करत असतो. म्हणजे प्राइसिंग ही एकच पी किंवा हा एकच पी असा असतो जो आपल्याला नफा मिळवून देत असतो. म्हणजे बघा, आधी आपण वेगवेगळ्या विभागांचा अभ्यास केला, त्याच्यात आपण म्हटलं विपणन हा आपल्याला फायदा मिळवून देतो. त्याच्यानंतर आपण विपणनामध्ये सुद्धा जास्तीत जास्त मिश्रणांचा अभ्यास केला तर आपल्याला असं दिसतं की फक्त किंमत ही आपल्याला नफा मिळवून देत असते. म्हणजे बघा कसं टप्प्याटप्प्याने आपण हे समजून घेऊ शकतो. म्हणजेच प्राइसिंग किंवा किमतीची माहिती किंवा किमती संदर्भातलं ग्राहक जागरूकता आणि ग्राहक वर्तन ह्याचं जर आपल्याला संशोधन करता आलं तर निश्चितच आपल्याला नफ्यापासून कोणी लांब ठेवू शकणार नाही. म्हणजे आपल्याला जर पुढे जायचं असेल, स्पर्धेत टिकून राहायचं असेल आणि काळाच्या मागे न पडता काळाच्या पुढे जाऊन थोडा विचार करता आला आपल्याला तर निश्चितच विपणन संशोधनांचा वापर करून आपण हे नक्की मिळवू शकतो. हे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी अर्थातच स्पर्धेत जगात टिकून राहण्यासाठी आणि रोज नवीन नवीन जे शोध आहेत, तंत्रज्ञान आहेत, वेगवेगळ्या दिशा आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत आपल्या ग्राहकापर्यंत पोहोचण्याच्या, त्या सगळ्या आपल्याला जर आपल्या रोजच्या विपणन कार्यक्रमामध्ये समाविष्ट करायच्या असतील तर विपणन संशोधनाशिवाय आपल्याला कुठलाच मार्ग हा शिल्लक राहत नसतो. चला तर मग थोडंसं व्याख्यांकडे वळूया. आणि ह्या व्याख्या आहेत वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या. आता या कोणाकोणाच्या व्याख्या आहेत याची एक छोटीशी यादी मी तुमच्या समोर दिलेली आहे पहिल्या 2 पॉइंटर्स मध्ये. म्हणजे पहिली आपण जी व्याख्या बघणार आहोत ती आहे अमेरिकन मार्केटिंग असोसिएशननी दिलेली. 1960 साली जेव्हा पहिल्यांदा अमेरिकन मार्केटिंग असोसिएशननी विपणनाची व्याख्या दिली त्याच्यानंतर संशोधनाची ही व्याख्या त्यांनी प्रस्तुत केली. ते म्हणतात की वस्तू किंवा सेवा
जेव्हा आपण विपणनामध्ये आणतो तेव्हा त्यांच्या विपणनातील जे विविध प्रश्न आपल्याला पडलेले असतात त्यांच्या संदर्भातली माहिती आपल्याला किंवा तथ्य यांचं संकलन करून त्यांचं विशेष नोंदणी किंवा अहवाल तयार करून त्या अहवालानुसार त्याचं विश्लेषण, पृथक्करण, मूल्यमापन करून जेव्हा आपण त्याच्यावर निर्णय प्रक्रिया आपली अवलंबून ठेवतो तेव्हा त्याला विपणन संशोधन असं म्हणतात. हा म्हणजे थोडीशी जरा क्लिष्ट व्याख्या आहे. परत एकदा बघूया. आपण म्हणतो की वस्तू किंवा सेवेच्या विपणनातील विविध प्रश्नांच्या संदर्भातील माहिती, तथ्यांचे संकलन अहवालित करून किंवा त्यांची नोंदणी करून विश्लेषण, पृथक्करण आणि मूल्यमापन करण्याच्या पूर्ण प्रक्रियेला विपणन संशोधन असं म्हटलं जातं. टप्प्याटप्प्यात जर शिकलो आपण ही व्याख्या तर सोपी आहे समजायला. आपण काय कशाचं विपणन करणार आहोत ते आधी समजून घ्यावं लागतं. त्याच्यानुसार आपल्याला माहिती एकत्र करावी लागते, गोळा करावी लागते. ही माहिती नुसती गोळा करून उपयोग होत नाही, तर त्याचा एक अहवाल किंवा त्याचा एक पूर्ण रिपोर्ट तयार करावा लागतो. त्या रिपोर्टनुसार आपल्याला त्याचं विश्लेषण म्हणजे स्टॅटिस्टिकल अनालिसिस करावं लागतो. त्यानुसार त्याच्या पुढे जाऊन त्याच्यावर वेगवेगळ्या टेस्ट बघितल्या किंवा त्याचा पूर्ण कन्क्लुजन्स किंवा त्याचं पूर्ण एक सार आपण तयार केलं तर त्या निश्चितच त्यानुसार आपल्याला मूल्यमापन करून निर्णय प्रक्रिया त्याच्यावर आधारित ठेवायला काहीच हरकत नसते. आणि म्हणून आपण या संपूर्ण प्रक्रियेची थोडीशी माहिती जास्त आज घेणार आहोत. आता दुसरी जी व्याख्या आहे ती निश्चितच फिलिप कोटलर सरांची आहे. आज 92व्या वर्षी त्यांनी मार्केटिंग मॅनेजमेंट या त्यांच्या पुस्तकाची 16वी आवृत्ती प्रदर्शित केली. आणि तुम्हाला माहिती असेल तर आपण जे विपणन मिश्रण याचा अभ्यास करतो म्हणजे प्रोडक्ट प्राइस प्लेस प्रमोशन, ज्याला मराठी उत्पादन किंमत आणि वृद्धी आणि वितरण असं म्हणतो. तर ह्या 4 मार्केटिंग पीसच्या मध्ये न गुंतता सर म्हणतात की आपण नवीन पद्धतीचं विपणन मिश्रण किंवा त्याच्याबद्दलचे कॉम्पोनंट्स किंवा त्याचे जे समाविष्ट घटक आहेत त्याची थोडीशी उजळणी केली आणि नव्याने हे जर घटक आपण मांडायचे ठरवले तर फिलिप कोटलर सर म्हणतात की तुम्हाला सेवांना प्राधान्य द्यावंच लागेल. कारण आजच्या जगात सेवेशिवाय आपल्याला विपणन करता येत नाही आणि नुसत्या वस्तू आपण ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकत नाही. अगदी कुठलीही वस्तू झाली तरी सुद्धा विक्री पश्चात सेवा ही अत्यंत आवश्यक निकडीची असते आणि त्यामुळे या सगळ्याबद्दलचं संशोधन करणं अर्थातच वस्तू आणि सेवेचा दर्जा टिकवण्यासाठी विपणन संशोधन हे परत एकदा फार मोठ्या प्रमाणावर कामगिरी बजावत असतं. आता फिलिप कोटलर सर आपल्या व्याख्येत विपणन संशोधनाच्या काय म्हणतात तर ते म्हणतात की वस्तू आणि सेवेच्या विपणीमध्ये म्हणजे त्याच्या बाजारपेठेमध्ये निर्णय आणि नियंत्रणासंबंधी, आता परत एकदा बघा किती शब्दशः त्यांनी व्यवस्थित त्याचं विवेचन दिलेलं आहे आपल्याला. निर्णय आणि नियंत्रण हे दोन्ही तितकंच महत्वाचं आहे. कुठल्या बाजारपेठेत आपण जायचंय आणि कशा पद्धतीने या बाजारपेठेमध्ये आपल्याला ग्राहकांपर्यंत पोहोचायचंय या दोन्हीचा अभ्यास विशेषत्वाने इथे आपल्याला करायचा आहे संशोधनामध्ये. म्हणजे विपणन हे आहे वस्तू किंवा सेवेचं आणि त्यामध्ये त्या विपणीमध्ये निर्णय आणि नियंत्रणाच्या संबंधीच्या पद्धतींमध्ये जर आपल्याला सुधारणा करायच्या असतील तर या हेतूनी जे आपल्याला समस्यांना उत्तर शोधून देईल किंवा समस्यांचा जो पद्धतशीर अभ्यास असेल त्यासाठी आपल्याला माहिती आणि तथ्यांचं संकलन करावं लागतं, विश्लेषण करावं लागतं आणि योग्य तो निर्णय घेऊन पुढील मार्गक्रमणासाठी आराखडा निर्माण करावा लागतो. या सगळ्या प्रक्रियेला विपणन संशोधन असं म्हणतात. बघा म्हणजे टप्प्याटप्प्याने परत एकदा सरांनी तेच सांगितलंय फिलिप कोटलर सरांनी की एका पूर्ण ढाच्यामध्ये एक प्रक्रिया आहे आपल्या समोर आणि त्या पद्धतीनुसार आपल्याला या माहितीचं संकलन करावं लागतं, त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया करून पृथक्करण करावं लागतं. ही काहीतरी म्हणजे प्रत्येक आपल्या माहितीनुसार ही प्रक्रिया बदलत असते आणि त्याचं जे जे उरलेलं सार असतं किंवा ज्याला म्हणता येईल त्याचा जो आत्मा असतो, सोल असतो त्या माहितीचा, तो सगळा जर आपल्याला समजला तर आपण ग्राहकांपर्यंत आणि बाजारपेठांपर्यंत निश्चितच योग्य वेळी, योग्य किमतीला, योग्य ते उत्पादन योग्य त्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्यात निश्चित यशस्वी ठरत असतो.
आता अजून एखादी जर व्याख्या याच्यामध्ये बघायची झाली, तर असंही म्हणलं जातं, की मानवाच्या गरजा किंवा माणसाच्या गरजा ज्या असतात, त्या अनंत असतात, अमर्यादित असतात आणि त्या सगळ्या पूर्ण करण्याच्या प्रणालीमध्ये जर काही आपल्याला प्रश्न पडत असतील, समस्या भेडसावत असतील, तर या समस्या सोडवण्यासाठी जी आपण माहिती गोळा करतो, त्या माहितीचं नुसतं गोळा करून थांबायचं नाहीये, तर त्याच्यापुढे विश्लेषण करून त्याच्यावर निश्चित वेगवेगळ्या वस्तुनिष्ठ कसोट्या म्हणजे टेस्टिंग जे आहे, स्टॅटिस्टिकल टेस्टिंग ते करावं लागतं. म्हणून व्यवस्थित पद्धतीने किंवा शास्त्रोक्त पद्धतीने त्याच्यावर एका पद्धतीची प्रक्रिया करावी लागते. या सगळ्या प्रक्रियेला, संशोधनाच्या प्रक्रियेला विपणन संशोधन असं म्हणतात. आणि आजच्या जगात विपणन संशोधनाला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड आल्यामुळे किंवा त्याचा फायदा झाल्यामुळे जास्तीत जास्त कंपन्या, जास्तीत जास्त संस्था या आपल्या ग्राहकापर्यंत अतिशय व्यवस्थित आणि कुठलाही प्रश्न न भेडसावता या पोचू शकतात. चला तर अजून थोडं पुढे जाऊया. इथे जर आपण बघितलं तर त्याचा आपल्याला प्रत्येक व्याख्यामध्ये काही गोष्टी निश्चित दिसल्या. त्या म्हणजे नंबर 1 वस्तू आणि सेवेच्या विपणनातील बारकावे आपल्याला इथे बघावे लागतात. त्यामध्ये काय प्रश्न पडलेत, काय समस्या आहेत त्या बघाव्या लागतात आणि निश्चितच या सगळ्या प्रक्रियेमुळे आपल्याला निर्णय घेण्यासाठी एक सुकर रास्ता, स्मूथ ज्याला म्हणता येईल किंवा अतिशय साध्या पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल ना, क्लिष्टता त्यातली कमी करता येईल किंवा जो अवघड भाग आहे तो आपल्याला बाजूला सरकवता येईल आणि याप्रमाणे तथ्यांचं संकलन, आकलन, विश्लेषण आणि मूल्यमापन करण्यासाठी जी प्रक्रिया आपण अवलंबतो किंवा या सगळ्या पद्धतीमध्ये आपण आराखडा पुढे जाण्यासाठी हा करायचा असतो आणि हा आराखडा तयार करण्यासाठी संशोधन हे फारच उपयुक्त ठरतं. निश्चितच ही एक शास्त्रीय प्रक्रिया आहे, कारण त्याच्याबद्दलचे वेगवेगळे सिद्धांत आपल्याला निश्चितच पूर्ण पाडावे लागतात आणि जास्त त्याचा उपयोग करून आपल्याला नफ्यासाठी किंवा नफा वृद्धीसाठी हा फार फरक पडलेला किंवा अतिशय मोठ्या प्रमाणात बदल झालेला आपल्याला इथे दिसून येत असतो. चला तर मग पुढे जाऊया. पुढचा भाग आहे तो आहे वैशिष्ट्यांचा. आता जर तुम्ही इथे चित्रात बघितलं तर मी आपल्या पहिल्याच पुस्तिकेच्या कन्झ्युमर बिहेवियरचं एक छोटंसं एक चित्र आहे इथे किंवा ग्राहक वर्तनाच्या धड्यातलं हे एक छोटं चित्र तुम्हाला दाखवते. ते म्हणतात की आपला जो ग्राहक असतो तो त्याचं वर्तन वेगवेगळ्या पद्धतीने बदलत असतो. कशावर बदलत असतं ते वर्तन, त्याचे एक काही घटक इथे यादीत समाविष्ट केलेले आहेत. आता ह्या चित्रामध्ये आपल्याला असं दिसून येईल की वेगवेगळ्या पद्धतीचे घटक एकाच वेळी त्या ग्राहकाच्या मनावर काम करत असतात. आता कुठल्या घटकाचा सगळ्यात जास्त परिणाम त्या ग्राहकावर होतोय हे समजून घेण्यासाठी आपल्याला नक्कीच संशोधन हे उपयोगी पडतं. म्हणजे बघा, तथ्य मिळवण्यासाठी किंवा माहिती आपल्याला त्या ग्राहकाच्या मनात काय चाललंय हे आपल्याला कसं कळेल, तर आपण जेव्हा त्या ग्राहकाशी बोलू. मग बोलता तर प्रत्येक ग्राहकाशी आपल्याला अगदी डायरेक्ट येणारच नाही. मग कशा पद्धतीने आपण करू? अगदी म्हणजे कमी वेळा आपण ग्राहकापर्यंत पद्धतशीरपणे किंवा डायरेक्ट पोहोचू शकू, प्रत्यक्षपणे पोहोचू शकू. मग आपण त्याच्याकडनं कशा पद्धतीने माहिती संकलन करावी याच्यासाठी संशोधनाच्या काही वेगवेगळ्या पद्धती इथे अवलंबलेल्या असतात. आणि एक हे उदाहरण झालं अर्थातच विपणनामध्ये अशी असंख्य उदाहरणं आहेत जिथे आपल्याला रोज आणि सातत्याने संशोधन हे करावंच लागतं. अहो, विपणनाचंच काय घेऊन बसलाय, आपल्या रोजच्या घरच्या निर्णय प्रक्रियेत सुद्धा आपण कितीतरी संशोधन वापरत असतो, हो की नाही? म्हणजे साधं बाजारपेठेत गेलं तर कुठल्या भाजीचे कुठल्या दुकानात काय किंमत आहे, इतक्या गोष्टींपासून आपण जर संशोधन करत असतो तर बघा, एखाद्या मोठ्या संस्थेला, जी आंतरराष्ट्रीय संस्था आहे, तिला तिचा कार्यक्रम राबवण्यासाठी केवढी मोठी संशोधनाची जोड ही घ्यावी लागत असेल. म्हणजे अगदी छोट्या निर्णयापासून प्रचंड मोठ्या आंतरराष्ट्रीय निर्णयापर्यंत विपणनाच्या जर आपल्याला यशस्वीरित्या पुढे जायचं असेल तर विपणन संशोधनांची मदत घेणं हे अत्यावश्यक असतं. आता यामध्ये जर आपण पहिलं बघितलं तर सातत्य हे सगळ्यात मोठं विपणनाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे सतत
सतत हा अभ्यास करावा लागतो. तुम्ही तो अभ्यास बाजूला ठेवू शकत नाही. जी मुलं किंवा जे विद्यार्थी पुढे जाऊन मार्केटिंग मॅनेजर म्हणजे विपणन व्यवस्थापक म्हणून काम करण्यासाठी उत्सुक आहेत, त्यांना तर मी हे नक्की सांगू शकते, की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत संशोधन हे बाजूला ठेवता येत नाही. सारखं सतत नवीनचे बदल घडत असतात. अगदी छोटंसं उदाहरण द्यायचं झालं, तर पिझ्झाची किंमत जी येण्याआधी आणि जी आल्यानंतर ज्या पद्धतीने बदलली, हे सुद्धा एक अगदी छोटं संशोधनाचं उदाहरण आहे. अशा पद्धतीचा अभ्यास जर आपण केला तर आपल्याला नक्की कळेल, की एक छोटं टॅक्स स्ट्रक्चर मधला रिफॉर्म किंवा बदल जो आपण कर सवलती किंवा कर बांधणीमध्ये जो आपल्याला दिसून येतो, तर ह्यामुळे किमती कमी किंवा जास्त होण्याचा जो परिणाम आहे, तो आपल्याला सारखा बघत जावं लागतं. कुठल्या पद्धतीच्या विपणनामुळे काय पद्धतीची विक्री आपल्याला मिळवता आलेली आहे किंवा अचीव्ह करता आलेली आहे, मिळवता आलेली आहे. असं जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल, की सातत्याने सारखं आपल्याला हे अभ्यासावं लागतं. म्हणजेच संशोधन, खास करून विपणन संशोधन ही एक सातत्यपूर्ण क्रिया आहे, प्रक्रिया आहे आणि पद्धतशीरपणे किंवा शास्त्रीय दृष्टीने केलेली ही प्रक्रिया आहे. म्हणजे व्यावसायिकाचं अगदी अस्तित्व टिकून ते असेपर्यंत म्हणजे तो व्यवसाय जिवंत असेपर्यंत अखंड कार्यरत राहण्यासाठी आपल्याला विपणन संशोधन हे खूप मोठी मदत करत असतं. स्पर्धा कुठल्या प्रकारची आहे, त्याच्यातले स्पर्धक कुठल्या पद्धतीने त्यांचे वेगवेगळे डावपेच खेळतायत बाजारपेठेत, ह्या सगळ्याचा अभ्यास सुद्धा आपल्याला विपणन संशोधनामध्ये नक्की करता येतो. आता जर तुम्ही बघितलं असेल तर इथे तुमच्या लक्षात येईल, की म्हणजे साधा अगदी ग्राहकांच्या मनाचा विचार केला तरी कितीतरी घटकांची यादी आपल्याला इथे येते. म्हणजेच जर आपण एखाद्या संस्थेचा, खास करून एखाद्या कारखान्याचा जर विचार केला इथे, तर त्याला कुठला कच्चा माल लागतो, तो कुठून मिळतो, तो कसा साठवायचा, तो कसा घेऊन यायचा, मग पक्का माल असेल तर त्याची वितरण व्यवस्था कुठल्या प्रकारे करावी, त्याच्यासाठी आपल्याला गोदामं लागणार आहेत का, आंतरराष्ट्रीय त्याचा पुरवठा आपण करणार आहोत का, या सगळ्या म्हणजे अगदी भयंकर मोठी व्यापक अशी ही संकल्पना आहे, जिथे आपण विपणन संशोधनाचा फार मोठा उपयोग करून घेऊ शकतो. उत्पादन जी ज्याची प्रक्रिया आहे म्हणजे निर्मितीची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे विपणन संशोधनावर अवलंबून असते. निव्वळ तेवढंच नाही तर उत्पादन निर्मितीची प्रक्रिया, तिचं पॅकेजिंग म्हणजे बांधणी, वेष्टन प्रक्रिया, वेष्टन पूर्ण बांधणी करण्याची प्रक्रिया किंवा आपल्याला असं म्हणता येईल की वितरण, त्याची व्यवस्था, विक्रीोत्तर किंवा विक्री पश्चात सेवा, ह्या सगळ्याचा अभ्यास हा विपणन संशोधनात होतो. म्हणून त्याला असं म्हणतात की ही एक फार मोठी किंवा व्यापक अशी संकल्पना आहे. आता यामध्ये जर आपण बघायचं झालं तर सगळी माहिती आपल्याला इथे मिळवावी लागते. म्हणजे अगदी ज्याला म्हणतो ना मराठीत खडानखडा माहिती मिळवणं, तसं आपल्याला आपल्या बाजारपेठेविषयी इथे खडानखडा माहिती मिळवावी लागते आणि ती निव्वळ माहिती एकदा मिळवून थांबता येत नाही. कारण आपली बाजारपेठ ही अतिशय चलबिचल असणारी बाजारपेठ असते. त्यामुळे पटकन तिथल्या घडामोडी या आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं. तुम्ही समजून घेतल्या नाही तर तुमचा स्पर्धक समजून घेतो आणि तुमच्या पुढे जातो, असं सगळीकडे सगळ्या जगभर बघायला मिळतं. आणि म्हणून थांबला तो संपला असं जे मराठीत म्हणतात, ते इथे अगदी तंतोतंत खरं असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे जी माहिती आहे ती अचूक असणं, त्याचं हेतुपूर्ण त्याचा अभ्यास करून आपल्याला जी माहिती हवी आहे तीच मिळवणं, तसंच वेगवेगळ्या तज्ञ व्यक्तींचा त्याच्याबद्दलचा सल्ला घेणं, ती माहिती खरी आहे ना याची एक पडताळणी करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण विपणन संशोधनामध्ये करत असतो. आता याचा फायदा कोणाला बरं होतो, तर उद्योग आणि ग्राहक हित हे केंद्रस्थानी असल्यामुळे उद्योजकांनाही याचा फायदा होतो, त्याचप्रमाणे ग्राहकांनाही याचा फायदा होतो. म्हणजे उद्योजकांना जास्तीत जास्त नफा मिळू शकतो, तर ग्राहकांपर्यंत दर्जेदार उत्पादनांचा पुरवठा हा मिळू शकतो. त्यांना हव्या त्या सवलती, सुविधा आणि निश्चितच त्यांच्या कामाची, वेळेची आणि पैशाची बचत करून देण्याचं एक सामर्थ्य हे संस्थेच्या पूर्ण उत्पादक कार्यक्रमामध्ये हे मिळवता येऊ शकतं. आता ह्या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं की गुणवत्तापूर्ण, वाजवी किंमत, या सगळ्याच गोष्टी आपल्याला हव्या आहेत. आता हे असं सगळं एकाच पद्धतीने मिळवणं म्हणजे खरं म्हणजे थोडं हे थोडं ते अगदी मिसळच होते या सगळ्याची. म्हणजे या सगळ्या गोष्टी ग्राहकाला एकाच
ठिकाणून हवे असतात. आणि म्हणून हे विपणन संशोधन हे आपल्याला उपयोगी पडतं. त्याच्यामुळे आपल्याला ग्राहक समाधान हे मिळवता येतं. अर्थातच जर उद्योजक निश्चितच आनंदी असेल, त्याला मिळणारा नफा भरपूर असेल, तर तो आपल्या कर्मचारी वर्गाला निश्चितच आनंददायी वातावरण निर्माण करून देऊ शकतो. कर्मचारी आनंदी असतील तर त्यांचं जे काम करण्याचा किंवा परफॉर्मन्स जो असतो किंवा त्यांची जी गुणवत्ता असते, कामातली गुणवत्ता असते, कामाचा दर्जा जो असतो तो निश्चितच उत्कृष्ट असतो आणि त्यामुळे परत एकदा आपल्याला आनंदी किंवा समाधानी ग्राहक हा दिसू शकतो. आनंदी आणि समाधानी ग्राहक हा काय करतो? आपण मागच्या वेळी याच्याबद्दल चर्चा केली होती, की आनंदी ग्राहक निव्वळ स्वतःच परत परत आपल्याला भेटी देत नाही किंवा किंवा खरेदी करत नाही आपल्याकडून, तर तो आपल्याबरोबर आणखीनही त्याच्या आप्तस्वकीयांना घेऊन येतो. म्हणजेच रिपीट परचेस, परत परत खरेदी आणि इतर लोकांना चांगल्या पद्धतीने आपल्या संस्थेच्या उत्पादनाची वस्तू आणि सेवा यांची ओळख करून देण्यासाठी तो एक ब्रँड अँबॅसेडर म्हणूनच काम करत असतो. आता ह्या सगळ्या संकल्पना ज्या आहेत आणि जसं आपण म्हटलं की कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे आता या सगळ्यामध्ये जे बदल घडत आहेत, फरक होऊन आपल्याला झालेले दिसत आहेत, या सगळ्याद्वारे आपण नक्की म्हणू शकतो की ही एक सगळी गतिमान संकल्पना आहे. खूप पटकन आपल्याला आपले बदल हे घडवून आणावे लागतात. नाहीतर काळाच्या बाहेर जाऊन पडद्यामागे जाण्यास मोठमोठे कारखाने बंद पडलेले आपल्याला दिसून येतात. आता इथे मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण नक्की देईन. आपल्या सगळ्या शृंखलेमध्ये जर तुम्ही बघितलं असेल, तर प्रत्येक भागामध्ये आपण छोटी ना छोटी उदाहरणं प्रत्येक साईडला घेतलेलीच आहेत. तसं आहे, हे उदाहरण आहे कोडॅक कॅमेऱ्याचं. आता त्यामध्ये लागणारा जो रोल होता ना, तुम्हाला जर आठवत असेल तर फुजी फिल्म्स असं या कंपनीचं नाव होतं. ते कॅमेऱ्याचे रोल काळ्या रंगाचे गोल प्रकारचे असायचे, त्या पद्धतीचं उत्पादन निर्माण करायचं. आता कॅमेरा पडद्यामागे गेला असेल, कारण आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये कॅमेरा आहे. आपण ते प्रिंट करूनही जास्त घेत नाही. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी बदललेली आहे. आपल्याला तो रोल आता जास्त लागत नाही. मग काय करायचं? मग फुजी फिल्म्सनी रडून हार न मानता वेगवेगळ्या पद्धतीचं संशोधन केलं. एकाही कर्मचाऱ्याला कामावरून काढून न टाकता त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर करून चांगली वेगळे उत्पादनं तयार करून या संशोधन आणि विकासाला निश्चितच प्रगती पथावर नेलं. जर तुम्ही आज फुजी फिल्म्सची जर मांडणी घडण बघितलीत, तर आज ते कॉस्मॅटिक्स म्हणजे सौंदर्य प्रसाधनांच्या क्षेत्रात अग्रेसर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये त्यांची टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान हे अनबिटेबल आहे. म्हणजे अगदी उत्कृष्ट दर्जाचं आहे. त्यांना स्पर्धकच नाही त्यांच्या पूर्ण परिवेशामध्ये. तर ह्या सगळ्या ज्या कल्पना आहेत त्या अतिशय गतिमान आहेत. तुम्ही बदलला नाहीत तर तिथून आपल्याला म्हणजे संपुष्टात येणं हे अटळ असतं. आणि म्हणूनच एक म्हणलं जातं ना की थांबला तो संपला, जसं आपण आता म्हणलं, किंवा जो बदलणार नाही किंवा ज्याला म्हणतात की चटकन अंगीकारणार नाही आपल्या परिवेशातले बदल, तो निश्चितच स्पर्धेमधून बाहेर टाकला जातो. आणि ते टाळण्यासाठी विपणन संशोधन निश्चितच आपल्याला सारखं मदत करत असतं. आता पुढे कसं जायचं, म्हणजे भविष्यामधलं मार्गक्रमण कसं करायचं, भविष्यामध्ये आपले स्पर्धक काय करतील, आपल्या ग्राहकांना कुठल्या पद्धतीची वस्तू आणि सेवा लागतील, ह्या सगळ्याची जी प्रोजेक्शन्स आहेत किंवा या सगळ्याबद्दलचं जे रणनीती ठरवण्याची जी मोठी प्रक्रिया प्रत्येक विपणन व्यवस्थापकाला करावी लागते, त्यामध्ये विपणन संशोधनाचा हा खूप मोठा हातभार असतो असं आपल्याला नक्की म्हणता येईल. आता यामुळे होतं काय की उत्पादक आणि ग्राहकांमध्ये हा जो दुरावा असतो किंवा एक फरक असतो किंवा एक मोठं अंतर असतं, ते अंतर कमी होण्यासाठी आपल्याला इथे मदत झालेली आपल्याला दिसून येत असते. अर्थातच जेव्हा आपण मी म्हणतो की रणनीती ठरवण्यासाठी, आता यामध्ये सुद्धा आपल्याला तुम्हाला माहिती आहे की स्ट्रॅटेजी हा शब्द हा सैनिकी शास्त्रामधून आलेला शब्द आहे. आणि म्हणून प्रशिक्षण, चाचणी, प्रात्यक्षिके असले जे शब्द आहेत ना, ते खूप महत्वाचे ठरतात विपणन संशोधनामध्ये. म्हणजे विपणन संशोधनाचा खूप काळजीपूर्वक आणि खूप महत्वपूर्ण अभ्यास हा आपल्याला करावा लागतो आणि मगच आपण त्याच्या पुढे त्याचा वृद्धी किंवा विक्री वृद्धीसाठी त्याचा उपयोग हा आपण करून घेऊ शकतो. चला तर मग अजून थोडं पुढे जाऊया. आता ही संपूर्ण प्रक्रिया असते कशी?
आता इथे आपण एक उदाहरण घेऊ. तुम्हाला माहिती असेल तर फर्न्स अँड पेटल्स नावाची जी कंपनी आहे ती घरी फुलं आणि काही भेटवस्तू ह्या नेऊन देते. आणि ह्या संपूर्ण डिलिव्हरीची जी सिस्टीम आहे किंवा या पूर्ण घरी नेऊन देण्याच्या ज्या प्रक्रियेला आपण म्हणतो की ती संबंध आपल्याला कॉम्प्युटरवरून किंवा संगणकावरून बघता येते. जर तुम्ही बघितलं असेल तर त्या संबंध काय म्हणताय एका प्रक्रियेला आपण वेगवेगळ्या देशांमध्ये पूर्ण करू शकतो. जर छोट्या खेड्यांमध्ये आपल्याला फुलं पाठवायची असतील आपल्या आप्तस्वकीयांना तर तीही सुविधा इथे उपलब्ध आहे. रात्री 12 वाजता कोणाला बर्थडे विश किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील आणि त्याच्यासाठी आपल्याला व्हायोलिन वाजवणारे जर वादक त्यांच्याबरोबर हवे असतील तर ती सुविधाही आपण इथे निश्चितच या कंपनीद्वारे पुरवलेली असते. म्हणजेच ह्या सगळ्याचा जन्म किंवा उगम कुठून बरं झाला असेल? ही एवढी मोठी कंपनी आज आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. शेकडो वेगवेगळ्या देशांमधून अक्षरशः हजारो वेगवेगळ्या शहरांमध्ये ही कंपनी आपली सेवा पुरवते. अतिशय सुंदर अशी फुलं ही जगभर पुरवत असते. आपल्या ग्राहकाला संतुष्ट करण्यासाठी ही एक नंबरची कंपनी आहे. मग फर्न्स अँड पेटल्स ही कंपनीची सुरुवात कशी झाली? जर तुमच्या लक्षात आलं असेल तर 90च्या दशकामध्ये घरी फुलं नेऊन देण्याची कुठलीही प्रक्रिया किंवा कुठलीही संस्था ही उपलब्ध नव्हती. आणि म्हणून या कंपनीच्या व्यवस्थापकांनी दिल्लीमध्ये राहणारे हे व्यवस्थापक आहेत, तुम्ही जरूर त्यांचा अभ्यास करा. तर त्यांना हे पहिल्यांदा जाणवलं की अरे असं तर कुठलीच कंपनी नाहीये. आणि ह्या समस्या ओळखण्यातून त्यांनी ही कंपनी ही उदयाला आणली किंवा जन्माला घातली. अशा पद्धतीने जर आपल्याला समस्या ओळखता येत असतील तर त्याच्यावरून आपल्याला उद्दिष्ट ठरवणं हे सोपं जातं. आणि मग आपल्याला पूर्ण ही प्रक्रिया संशोधन प्रक्रिया ही सोपी जाते किंवा त्याच्याबद्दलची जी काय म्हणताय त्याच्याबद्दलचा जो एक आराखडा असतो त्याची उद्दिष्टपूर्ती असते ती आपल्याला निश्चितच योग्य मार्गाने पुढे नेता येते. आता जर तुम्ही बघितलं तर ह्या संबंध प्रक्रियेमध्ये ग्राहकांना भेडसावणाऱ्या किंवा कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या किंवा व्यवस्थापनाच्या मनात आलेल्या सर्व प्रश्न आणि समस्यांना ओळखून त्याची उत्तर मिळवण्याची ही प्रक्रिया किंवा त्याच्यासाठी समस्या निवारणाची जी ही प्रक्रिया आहे ती आहे विपणन संशोधनाची प्रक्रिया. आणि म्हणून आपण इथे म्हणू शकतो की त्याला लागणारा वेळ किंवा कालावधी, त्याला किती खर्च येईल, या सगळ्या बाबींचा विचार आपल्याला विपणन संशोधनाच्या फार सुरुवातीला किंवा पहिल्या टप्प्यातच हा करावा लागतो. आता जर तुम्ही आणखीन पुढे जाऊन बघितलं तर नेमका काय कशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत म्हणजे त्याचा एक शास्त्रीय विचार हा आपल्याला करण्याची गरज असते. आता या सगळ्यावरच उपलब्ध असलेल्या संशोधन निष्कर्षांचा आढावा घेणं म्हणजे आधी वेगवेगळ्या संशोधकांनी जे निष्कर्ष काढलेले आहेत त्यांचा आढावा म्हणजे सेकंडरी लिटरेचर जो आहे त्या सेकंडरी डेटा शीट एकत्र करून आपल्याला असलेल्या उपलब्ध असलेल्या संशोधन निष्कर्षांचा एक आढावा घ्यावा लागतो. आणि तो लिटरेचर रिव्ह्यू ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो त्याच्यानुसार आपण पुढे म्हणजे बाकीच्यांना काय प्रश्न उद्भवले त्यांनी त्याच्यातनं कशा पद्धतीने समस्या निवारण केलं ह्याचा एक विचार करून किंवा अभ्यास करून मग आपल्याला भेडसावणाऱ्या समस्या आणि त्याच्यावर आपल्याला काढता येणारी उत्तरं किंवा त्यांच्या समस्या पूर्तीची पूर्ण प्रक्रिया ही आपल्याला इथे निश्चित ठरवता येते. आता याचप्रमाणे आपल्याला एकक निश्चित करून आता एकक निश्चिती हे आपल्याला सॅम्पलिंगसाठी म्हणजे ज्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत या लोकांची आपल्याला एक ठराविक पद्धत ही बघावी लागते. आणि त्याच्यासाठी निश्चितच शास्त्रीय पद्धती आहेतच. मला माहिती तुम्ही रिसर्च मेथोडॉलॉजी किंवा संशोधनाच्या वेगवेगळ्या पद्धती जेव्हा शिकता अभ्यास करता तेव्हा त्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा निश्चित समावेश होतो. आता या सगळ्या बरोबरच आपल्याला वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथांची किंवा वेगवेगळ्या आता आजच्या आयुष्यात किंवा आधुनिक आयुष्यात आपल्याला ब्लॉग्स किंवा लिंक्डइन सारख्या प्रोफाईल्स ह्या सुद्धा बघाव्या लागतात. त्याच्यावरचे पोस्ट वाचावे लागतात आणि कोण काय म्हणतंय त्याच्यानुसार आपल्याला पुढे जाण्याचे मार्ग हे पडताळता येतात. आणि म्हणून विपणन संशोधन हे निश्चितच आपल्याला बऱ्याचदा फायदेशीर ठरत असतात. आता आपण इथे बघितलं की का गरज आहे कशासाठी आपण विपणन संशोधन करणं हे आवश्यक आहे असं आपण म्हणतोय. आता इथे जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला असं दिसेल की
विपणन संशोधन हे निश्चितच अचूक माहिती पुरवणारं असावं. म्हणजे अ, ते अचूक माहिती पुरवतच, परंतु जर त्याची पद्धत चुकली किंवा त्यामध्ये काही कमतरता उद्भवली, तर मात्र त्याच्यानी प्रश्न हे जास्त भेडसावू शकतात. आणि म्हणून अचूक आणि विस्तृत माहिती आपल्याला मिळावी याच्यासाठी किंवा हे आपल्याला मिळू शकते आणि म्हणून आपण विपणन संशोधन करावं, असं इथे म्हणता येईल. अद्ययावक आणि समर्पक, आता हे दोन्ही शब्द अतिशय महत्वाचे आहेत. एकदा माहिती संकलन करून आपण ठेवून दिली आपल्या कपाटामध्ये असं होणार नाही. रोजच्या रोज त्याला अपडेट म्हणजे अद्ययावत करणं हे गरजेचं आहे. बदलत्या परिस्थितीनुसार माहिती संकलन करून त्याच्यानुसार निर्णय प्रक्रियेला बदलणं हे महत्वाचे ते ठरतं आणि समर्पक म्हणजे त्याची सुटेबल अशी ही माहिती आपल्याला इथे गरजेची असते. आता या सगळ्याची मदत आपल्याला उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी होणार आहे आणि उद्दिष्ट म्हणजे नेमकी काय आहेत आपली उद्दिष्ट ही नक्कीच आपल्या संस्थेनुसार ही बदलत असतात. विपणन कार्यक्रमानुसार आपल्या संस्थेच्या ही उद्दिष्ट बदलता येतात. आता इथे जर बघितलं तर उद्दिष्ट प्राप्त काय असू शकतात की संस्थेला जास्त किंवा कारखान्याला जास्त उत्पादन करायचंय किंवा गुणवत्ता आणि दर्जा वाढवायचा आहे किंवा एम्प्लॉईजचा किंवा कर्मचाऱ्यांचा जो न येण्याची जी टेंडन्सी आहे किंवा ज्याला म्हणता येईल की ऍब्सेंटिझम आहे, गैरहजेरी जी आहे ती कमीत कमी करण्यासाठी त्यांना काम करायचंय. तर अशी वेगवेगळी उद्दिष्ट असू शकतात आणि ती उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी आपल्याला विपणन संशोधनाचा खूप मोठा उपयोग होतो आणि फार महत्वाचा असा आपल्याला त्याच्यातनं उत्तरं सापडतात आणि निर्णय प्रक्रियेला त्याचा उपयोग होत असतो. म्हणजेच योग्य ग्राहकापर्यंत योग्य उत्पादन योग्य किमतीला उपलब्ध करून देण्याच्या या पूर्ण योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या या पूर्ण परिश्रमाला विपणन संशोधन हे अतिशय मोठ्या प्रमाणावर मदत करत असतं. आता जर ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन बघायचं झालं तर योग्य माहिती आणि भविष्यातील घडामोडींवर चर्चा करून आपली विपणन संकल्पना किंवा आपला विपणन कार्यक्रम काय असेल ह्याच्यावर आपल्याला त्याची पूर्ण निर्णय प्रक्रिया ही ठेवावी लागते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय मिळतं तर आपल्याला ग्राहक वर्तनाचा अंदाज लावता येतो. त्याच्याबद्दलच्या माहितीचं एक संकलन करून त्याच्याबद्दलचे चित्ररूपी प्रदर्शित करता येतात. त्याचे जे निर्णय असतात किंवा त्यांचे जे रिझल्ट्स असतात त्याच्यामध्ये म्हणजे ग्राहक वर्तनाचा नुसता अंदाज न घेता त्याच्याबद्दलची जी सगळ्यात महत्वाची न टाळता येण्यासारखी जी माहिती असते ती आपल्याला अभ्यासावी लागते. आता यामध्ये ग्राहकांच्या गरजा, इच्छा, आवश्यकता ह्या सगळ्या महत्वाच्या आहेत. आता बघा मी इथे वेगवेगळे शब्द वापरलेत. गरजा आहेत, इच्छा आहेत, आवश्यकता आहेत. म्हणजे आपण ज्याला म्हणतो नीड, वॉन्ट, डिमांड अँड डिझायर. आता ह्या सगळ्यांचा अभ्यास आणि त्या सगळ्यांची ज्याला म्हणता येईल की एक प्राथमिकता श्रेणी जी आहे ती बघून त्याचा अभ्यास करणं हे इथे गरजेचं ठरतं. विक्री संस्थेचे किंवा संख्येचे गुणांकन करणं आणि त्याप्रमाणे असलेल्या गोष्टींना महत्व देणं हे इथे तितकंच महत्वाचं आहे. आता जर इथे आपण बघितलं तर आपण इथे स्पर्धकांचे डावपेच असंही म्हणलंय. म्हणजे स्ट्रॅटेजिक जे प्लॅनिंग आहे किंवा ज्याला डावपेच लक्षात घेऊन स्पर्धकांचेही आणि आपल्या संस्थेचेही ते लक्षात घेऊन आपली पुढची कल्पना किंवा भविष्यातील आपली योजना राबवणं यासाठी आपल्याला इथे कार्यक्रम किंवा प्रयत्न करावे लागतात. आता या सगळ्या भागामध्ये नवीन नवीन बाजारपेठांचा विकास होतोय. त्यांच्यापर्यंत पोहोचणे, नवीन नवीन ग्राहकांचा विकास होतोय, त्यांच्या आवडीनिवडी बदलत आहेत, त्यांच्या वापराला म्हणजे एखाद्या वस्तूच्या वापराचे प्रकार बदलत आहेत, त्यांचे रिपीट परचेस किंवा जास्तीत जास्त वापर खरेदी व्हावी ह्याच्यासाठी कंपन्या आणि संस्था ह्या परिश्रम घेत आहेत. आपल्या नावाची सर्वांना ओळख व्हावी आणि नावलौकिक आपल्या ब्रँडला मिळावा ह्यासाठी परिश्रम करता येतात. आता हे सगळं शक्य आहे फक्त विपणनाच्या संशोधनानेच. आता यामध्ये अजून एक आपल्याला नक्की असं दिसू शकतं की वस्तू किंवा सेवेसंदर्भात जर ती नवीन असेल तर निश्चितच, परंतु ती जुनी असेल तरीही ती कशी बदलावी, काय पद्धतीने ग्राहकांची त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया आहे, अभिप्राय आहे ते जाणून घेऊन त्यामध्ये फरक घडवून आणावा आणि त्यामुळे होणारी खरेदी किंवा त्यामुळे मिळणारा नफा. आता जर तुम्हाला जर माहिती असेल तर असं बघण्यात येतं की जगभर जे आत्ताचे आपले ग्राहक असतात, जे एक्झिस्टिंग कस्टमर ज्याला म्हणता येईल, जे
आत्ताचे ग्राहक आहेत त्यांच्यामुळे जास्तीत जास्त नफा मिळत असतो. मात्र बरेच विपणन व्यवस्थापक काय करतात, की नवीन ग्राहक पूर्तीसाठी किंवा नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते जास्तीत जास्त खर्च करत असतात जाहिरातींमध्ये. तर ते न करता जर असलेल्या ग्राहकांना आनंदी आणि समाधानी ठेवता आलं, तर निश्चितच नफ्याचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणाने वाढलेलं दिसतं. आता यासाठी उपयुक्त कोण ठरतं? तर जाहिरात आणि इतर माध्यमे. आता ही माध्यमे कुठली? तर रेडिओ आहे, टीव्ही आहे, YouTube सारखी मोठी OTT प्लॅटफॉर्म्स आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा एक कंपॅरेटिव्ह अनालिसिस किंवा ज्याला म्हणता येईल, की एकमेकांशी त्याची तुलना करून कुठल्या प्रकारचं माध्यम हे सगळ्यात यशस्वी, प्रभावी ठरेल याचा विचार आणि अभ्यास करून आपल्याला विपणन संशोधनाची किंवा विपणन कार्यक्रमाची निश्चिती ही करावी लागते. आणि म्हणून विपणन संशोधन हे परत एकदा अनिवार्य असल्याचं इथे म्हणता येईल. आंतरजालाद्वारे लवकरात लवकर आता इथे सगळा हा जो भाग आहे तो ग्राहकांपर्यंत योग्य पद्धतीने आणि चटकन पोहोचण्याचा. जो पहिल्यांदा ग्राहकापर्यंत व्यवस्थित पोहोचेल तो यशस्वी होतो, अशी जी एक दृढ कल्पना जगभर झालेली आहे ती आंतरजालामुळे निश्चितच जास्त ठाम होत चाललेली आहे. आणि म्हणून विपणन संशोधनामध्ये आंतरजालाद्वारे ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम हे निश्चित केलं जातं. म्हणजे मग तुम्ही अगदी सिनेमाला जात असताना बुक माय शोनी तुम्ही तिकीट बुक करू शकता, किंवा बस प्रवास करताना आपण रेड बस मधून आपली सीट निश्चित करू शकतो. म्हणजे बघा किती छोट्या छोट्या सेवा आहेत, परंतु त्याच्याबद्दल आंतरजालाने खूप मोठी सुविधा ही आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्या इथे नक्की करता येतो. आता जर याच्यामध्ये कार्य आपण इथे बघितली पूर्ण विपणन संशोधनाची, तर आपल्याला असं बघता येईल की डिस्क्रिप्शन, एक्सप्लेनेशन, इव्हॅल्युएशन, डिसिजन मेकिंग आणि प्रेडिक्शन, म्हणजेच याचं जे मराठी रूपांतरण आहे ते आहे आपण संशोधनामध्ये वर्णन करतो, स्पष्टीकरण देतो, मूल्यमापन करतो, निर्णय प्रक्रियेस आपल्याला खूप फरक मिळतो किंवा एक ठाम मत निर्माण करण्यासाठी उपयुक्त होतं, आणि भविष्याचा एक आढावा मागोवा घेण्यासाठी आपल्याला इथे बळ मिळतं विपणन संशोधनाने, असं नक्की म्हणता येईल. आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथे काही उदाहरणं मी या स्लाइडवर दिलेली आहेत. जरूर वाचा, आपल्या पुस्तिकेमध्ये ही दिलेली आहेत की प्रॉब्लेम रेकग्निशन म्हणजे समस्या कशी ओळखायची, मग त्याचं वर्णन करता येईल आपल्याला त्या समस्येचं, आणि त्याचं स्पष्टीकरण देऊन किंवा त्याच्याबद्दलची माहिती संकलन करून, जसं इन्फॉर्मेशन सर्च आहे, आपण त्याच्याबद्दलची माहिती मिळवून त्याच्याबद्दलचं इव्हॅल्युएशन म्हणजेच मूल्यमापन करून आपल्याला निश्चित परचेस डिसिजन जो आपल्याला उपयुक्त पडतो किंवा निर्णय प्रक्रिया जो ग्राहक घेत असतो त्याच्याबद्दलची जास्तीत जास्त माहिती ही आपल्याला मिळवता येते. आता पोस्ट परचेस बिहेवियर म्हणजेच परत एकदा विक्री पश्चात सेवेमध्ये किंवा त्या पूर्ण आपल्या संबंधांमध्ये ग्राहक आणि उत्पादकाच्या आपल्याला भविष्यामध्ये ग्राहक कसं वर्तन करेल याबद्दलचा एक थोडासा अंदाज हा आपण इथे मिळवू शकतो. आता जर इथून पुढे आपण बघायचं झालं तर विपणन संशोधनाचे फायदे हे नेमके काय आहेत हे बघावे लागेल. म्हणजे आपल्या वेळेनुसार, आपल्या परिस्थितीनुसार पुढे जाण्यासाठी विपणन संशोधन नक्कीच मदत करतं. आपल्याकडे जी संसाधनं आहेत त्यांचा योग्य वापर होण्यासाठी, म्हणजे जर तुम्ही बघितलं तर याच्याप्रमाणे बचत होते आणि व्यवस्थित वापर होतो. कशाचा? वेळेचा, पैशाचा आणि मानवी संसाधनांचा. म्हणजे कुठल्या माणसाला कुठलं काम द्यायचंय, कशा पद्धतीने यायचंय, किती वेळ त्याच्यासाठी उपलब्ध आहे आणि किती खर्च होईल, या सगळ्याचा अंदाज आपल्याला विपणन संशोधनाने निश्चितच येऊ शकतो. आता इथे एक छोटीशी तुम्हाला प्रश्नावली दिसत असेल, तर या सगळ्या पद्धतीने आपण जर जास्तीत जास्त उत्पादन प्रक्रिया ग्राहक केंद्रित करू शकलो तर त्याचा उपयोग आपल्याला पुढे जाण्यासाठी किंवा ग्राहकांना जास्त संतुष्ट किंवा समाधानी करण्यासाठी हा होऊ शकतो. अर्थात समाधानी ग्राहक, नफा नक्कीच आकाशापर्यंत जाण्यासाठी काही वेळ लागत नाही. म्हणजेच भविष्याचा जो अंदाज आहे तो आपल्याला इथे लावता येतो. मग हा भविष्यातला अंदाज कुठल्या कुठल्या पद्धतीचा, तर विक्री किती होईल भविष्यामध्ये, पुढच्या 3 महिन्यामध्ये, पुढच्या 1 महिन्यामध्ये, पुढच्या 15 दिवसामध्ये, उद्या, आज, आत्ता, पुढच्या 1 तासात, या सगळ्याचा अभ्यास हा विपणन संशोधनामुळे सुरळीत, सुव्यवस्थित आणि सोपा होतो असं म्हणायला काही हरकत नाही.
ग्राहकांच्या आवडीचा अंदाज हा आपल्याला घेता येतो. त्यांच्या आवडी कशा बदलत आहेत त्यांचा एक थोडासा मागोवा घेऊन पुढे त्या कशा बदलू शकतात ह्याचा एक थोडासा विचार करणं हे गरजेचं असतं. तुम्ही भविष्यात देणाऱ्या उत्पादनांसाठी मागच्या उत्पादनांचा आणि त्याच्या प्रतिसादांचा अभ्यास हा टाळता येणं अशक्य आहे असंच म्हणावं लागेल. म्हणजे पर्यावरणातील बदलांचा एक मागोवा घेऊन आपल्याला पुढे जायचं असतं. आता हे सगळं तितकंच खरं आहे पुरवठा साखळीच्या व्यवस्थापनामध्ये. म्हणजे कुठला कच्चा माल कुठून आणणार आहोत, कुठे देणार आहे, तो कसा आणायचा आहे, तो कुणाकडून आणायचा आहे, किती रुपयाला आणायचा आहे, तो किती दिवस टिकतो, किती दिवसात संपतो, कुठून आणि कशा पद्धतीने त्याचं वितरण होईल, या सगळ्याचा अभ्यास तर आहेच. ज्याला बॅकवर्ड किंवा ज्याला एका मागच्या पद्धतीचे किंवा कारखान्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीची प्रक्रिया असं म्हणता येईल. तर ह्याच्यानंतर जे पूर्ण झालेलं किंवा निर्माण झालेलं जे उत्पादन आहे, वस्तू आहे, ती ग्राहकापर्यंत पोहोचवताना ती आपण कशी पोहोचवणार आहोत? होलसेलर आहेत का, रिटेलर आहेत का, एजंट्स आहेत, या सगळ्यांची कार्य काय आहेत, कुठल्या पद्धतीने याचं वितरण होईल, कुठल्या पद्धतीने जलद गतीने, अर्थात आपण मगाशी फुलांचं उदाहरण घेतलं, जगभर जर फुलं पोहोचवायची असतील तर निश्चितच आपण ती शिपमेंटनी किंवा बोटीने पाठवू शकत नाही, जहाजाने पाठवू शकत नाही. त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचं सगळ्यात जास्तीत जास्त लवकर पोहोचणारं विमान हे आपल्याला घेता येईल किंवा त्याचा उपयोग करून घेता येईल, अशा पद्धतीचा अभ्यासही विपणन संशोधनामध्ये निश्चितच फार मोठ्या उपयोगी पडतो. आता जर तुम्ही बघितलं तर कर्मचारी विकास हा होत असताना कर्मचाऱ्यांची निवड, त्यांचं प्रशिक्षण आणि त्यांच्या पूर्ण विकास आणि त्यांना एकत्र राखून ठेवण्याची जी क्षमता असते ती विपणन संशोधनामुळे ही पूर्णत्वाला नेता येते. म्हणजे तुम्ही जर एखाद्या चांगल्या कर्मचाऱ्याला निवडलं, प्रशिक्षण दिलं आणि 2 महिन्यातच तो सोडून गेला दुसऱ्या कारखान्यामध्ये, तर त्याचा काही उपयोगच नाही. आणि म्हणून कर्मचाऱ्यांना आपल्या बरोबर बांधून ठेवणं आणि आयुष्यभर ते चांगल्या पद्धतीने कामाचा दर्जा किंवा पूर्ण उत्पादनाचा दर्जा टिकवतील, सेवेचा दर्जा टिकवतील असं बघणं, हे सगळं विपणन संशोधनामुळे शक्य होतं. त्यांचे बदलते प्रतिसाद, पडसाद हे आपल्याला अभ्यासता येतात विपणन संशोधनामुळे. म्हणजेच होतं काय की कार्यक्षमता आपल्याला पडताळता येते, कार्याचा दर्जा आपल्याला तपासता येतो, नावलौकिक हे वाढवण्यासाठी निश्चितच मोठी मदत होते. मात्र हे सगळं करत असताना असंही कधी घडू शकतं की जर अपूर्ण माहिती आपल्याला मिळाली, चुकीची माहिती आपल्याला मिळाली, तर या सगळ्या परिश्रमांना व्यर्थ जाताना आपण इथे बघू शकतो. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर अपूर्ण आणि चुकीची माहिती जर असेल तर त्यावर जे निर्णय आधारित असतात त्यांच्यामुळे कंपन्यांना, संस्थांना फार मोठा तोटा होण्याची शक्यता ही नाकारता येत नसते. कौशल्य जर नसेल, जर संशोधन कसं करायचं हेच माहिती नसेल विपणन व्यवस्थापकाला, तर त्याच्यानी होणाऱ्या चुका या फार मोठ्या असू शकतात आणि त्याचा फार मोठा प्रतिसाद हा संस्थेच्या वित्तीय विभागाला हा बघायला मिळू शकतो. म्हणूनच कौशल्य ही गरजेची आहेतच. फक्त माझा अनुभव सांगतो तेच बरोबर असं म्हणणारे विपणन व्यवस्थापकही फार मोठ्या प्रमाणावर जगभर आढळतात. मात्र विपणन संशोधनाला टाळून हे आपल्याला चालणारच नसतं. म्हणजेच तथ्य आणि संभ्रम याच्यामधला जर फरक आपल्याला कळला किंवा करता आला यामध्ये, तर त्यावर आधारित जे म्हणजे तथ्यांवर आधारित आणि संशोधनावर आधारित जे निर्णय आहेत ते निश्चितच, अर्थातच प्रत्येक वेळी संशोधनाने दिलेल्या निष्कर्षांप्रमाणेच बदल पर्यावरणात घडतील असं नसतं. तरीही काय घडू शकतं याचे जास्तीत जास्त अचूक अंदाज हा आपल्याला विपणन संशोधनाने मिळू शकतो. तंत्रज्ञान जर गरजेचं जे आहे तेच जर नसेल किंवा एखादा निर्णय विपणन संशोधनाने हो म्हणून सांगितलं की हो असंच करा, मात्र ते घेण्यासाठी जर आपल्याला पुरेसे पैसेच उरलेले नसतील किंवा एखादी आपत्ती आलेली असेल, तर अशा वेळी मात्र विपणन संशोधन हे फोल ठरलेलं जगभर दिसून येतं. अल्पकालीन गतीची थोड्या वेळात संशोधनाचं कार्य हे कसं तरी पूर्ण करून टाकून आपल्या मार्गपूर्तीसाठी मार्गक्रमण करणारे व्यवस्थापकही जगभर दिसतात. मात्र त्यामुळे विपणन संशोधनाचा फोलपणा आपल्याला हा जास्त अधोरेखित झालेला दिसतो. त्यामुळेच काल्पनिक निष्कर्षांवर निर्णय प्रक्रिया आधारित न ठेवता किंवा स्वकल्पनांवर आधारित प्रश्नावली न तयार करता
एक चांगल्या पद्धतीच्या शास्त्रीय पद्धतीने जर आपण पुढे गेलो तर निश्चितच त्याचा उपयोग हा जास्तीत जास्त होतो असं म्हणता येईल. ही एक पूर्ण प्रक्रिया आहे ज्याला वेळ लागतो. पायऱ्या पायऱ्यांमुळे प्रमाणे आपल्याला पुढे जावं लागतं. ही एक क्लिष्ट प्रक्रिया आहे. त्याचं एक वेगळा अभ्यास हा आपल्याला करणं गरजेचं असतं. त्याची कौशल्य मिळवणं ही नितांत आवश्यक असतं. आणि जर आपण बघितलं तर त्याला खर्चही बराच होतो, कारण निव्वळ एकटा व्यवस्थापक हे सगळं करू शकत नाही. त्याला एक मोठा समूह, गट किंवा ज्याला टीम म्हणतो अशी गरजेची असते. आणि जर मनुष्यबळाची कमतरता एखाद्या संस्थेमध्ये भेडसावत असेल तर त्यांना संशोधन करण्यासाठी बाहेरून एखाद्या एजन्सीला निश्चितच हे पैसे द्यावे लागतात. परत इथे खर्चाचा निश्चित समावेश होतो. आता या सगळ्या गोष्टींमध्ये जर संशोधकांचा स्वभाव असेल तर मात्र अडचण ही निर्माण झालेली दिसते. म्हणून जर तुम्ही विपणन व्यवस्थापनाचा अभ्यास करणार असाल किंवा त्याच्याकडे करिअर म्हणून बघत असाल तर विपणन संशोधन ही एक फार मोठी ब्रांच किंवा हा फार मोठा विभाग आपल्याला खुणावतोय असं आपण बघू शकतो. आता या सगळ्यामध्ये निश्चितच आपल्याला परत परत असं सांगावं लागेल की काय काय आपल्याला करता येतं. ती व्यापक कल्पना आहे, गतिमान संकल्पना आहे, सतत आपल्याला ती करावी लागेल, कुठं कोणालाही टाळता येत नाही. आणि उत्पादनाच्या किंवा उत्पादन मिश्रणाच्या, विक्री मिश्रणाच्या, वृद्धी मिश्रणाच्या आणि वितरण मिश्रणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या पद्धतीचं संशोधन हे गरजेचं असतं. ग्राहकांचा अभ्यास करताना, त्यांचं विभाजन करताना, म्हणजे ज्याला सेगमेंटेशन, टार्गेटिंग, पोझिशनिंग असं मार्केटिंगमध्ये किंवा विपणनामध्ये म्हणतात, या सगळ्यासाठी आपल्याला विपणन संशोधनाची गरज ही प्रत्येक वेळी पडलेली दिसून येते. आता इथे आपण विपणी विश्लेषण म्हणजेच बाजारपेठांचं विश्लेषण, भविष्यवाणी, विक्री किती होईल याच्याबद्दलची प्रोजेक्शन्स किंवा प्रक्षेपण, त्याचा अनालिसिस म्हणजे पृथक्करण आणि अंदाज बांधण्याची जी प्रक्रिया आहे ती आपण माहिती संकलनावर आधारित ही नक्की इथे करू शकतो. या सगळ्यासाठी संगणकाचा निश्चितच पुरेपूर आणि भरपूर वापर प्रत्येक क्षणी आपण इथे वापर करत असतो. आणि आजच्या जगात, आजच्या आधुनिक जगात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI, जसं चॅट जीपीटी आहे किंवा जेमिनी आहे, अशा वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्सचे उपयोग करून आपल्याला ग्राहकांपर्यंत व्यवस्थित पद्धतीने पोहोचणं हे सोपं ठरतं. आता या सगळ्याचा अभ्यास करत असताना परत एकदा परत परत आपण काही गोष्टी बोलतोय, त्या म्हणजे आपल्याला अचूक निर्णय हे घेता येतात या संबंध प्रक्रियेमध्ये. योग्य ग्राहकांपर्यंत योग्य वस्तू किंवा सेवा योग्य पद्धतीनं, योग्य कालावधीत, योग्य किमतीला पोहोचवणं हे विपणनाचं जे कार्य आहे ते प्राप्त करण्यासाठी किंवा ते त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी विपणन संशोधन हे आपल्याला नक्की मदत करत असतं. बाजारपेठेचा कल लक्षात घेऊन आपल्या असलेल्या सेवा आणि वस्तूंमध्ये काही फेरफार करून त्यांना परत एकदा प्रस्तुत करणं हेही तितकंच शक्य होतं विपणन संशोधनामुळे. आपला नावलौकिक किंवा ब्रँड हा एस्टॅब्लिश करण्यासाठी किंवा लोकांमध्ये त्याबद्दलची जागरूकता निर्माण करण्यासाठी विपणन संशोधनाचा नक्कीच फार मोठा उपयोग होतो. तात्काळ माहिती मिळवून त्याचं वितरण करणं हेही तितकंच महत्वाचं ठरतं विपणनाच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये. आणि यासाठी संशोधन फार महत्वपूर्ण ठरतं. आजूबाजूच्या परिस्थितीत मग ते कर असू दे किंवा पैशाची देवाणघेवाण असू दे किंवा करन्सी एक्सचेंज म्हणजे रुपया आणि डॉलर किंवा रुपया आणि येन असं जर आपण कन्व्हर्जन किंवा फेरफार बघितले तर तुमच्या लक्षात येईल की वेगवेगळ्या पद्धतीने याचा सगळ्याचा अभ्यास करून आपल्याला असलेल्या संधींचा मागोवा घेऊन त्या संधी मिळवून पुढे जाणं नफा प्राप्तीसाठी, जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे उपयोगी ठरतं. आणि हे फक्त शक्य होतं विपणन संशोधनानुसार. योग्य पद्धतीने नवीन नवीन जे घडतात तंत्रज्ञानामध्ये बदल ते आत्मसात करून आपल्या विपणन कार्यक्रमामध्ये त्याचा फायदा करून घेणं आणि मग पुढे जाणं हे आज आपण इथे शिकत असतो. आणि मला माहिती की आजच्या ह्या पूर्ण भागावर अवलंबून जर तुम्ही उत्तर लिहिलं विपणन संशोधनाचे उपयोग विपणनातील तर तुम्हाला निश्चित व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने त्याचं विवेचन लिहिता येईल. आता अजून एक छोटीशी टीप की ह्याबद्दलचा एक तरी प्रश्न कुठल्या ना कुठल्या स्वरूपात, मग तो अगदी नवीन उत्पादनाच्या संदर्भात असू दे किंवा विपणी वर्गीकरणाच्या स्वरूपात असू दे, कुठल्याही पद्धतीने तो येणार आणि येतोच आपल्या परीक्षांमध्ये. कुठल्याही अगदी डिग्री म्हणजे
साध्या पदवी कार्यक्रमात किंवा पदव्युत्तर कार्यक्रमांमध्येही विपणन संशोधनाचा फार मोठा आढावा हा घेतलेला असतो. जरूर अभ्यास करा, अभ्यास करत राहा, परत भेटू, वेगवेगळ्या संकल्पनांचा अभ्यास करू आणि तोपर्यंत माझं 1 तासाचं बोलणं अगदी मनःपूर्वक ऐकून घेतल्याबद्दल मनापासून आभार मानते. धन्यवाद. परत भेटू, परत कधीतरी.